नमस्कार मंडळी. तर आपली तुम्ही बघितली असेल का करडईची भाजी ना बरीच मोठी झाली होती. म्हणजे मी वेळोवेळी तुम्हाला दाखवत राहते बरं का. तर आता बरीच मोठी झालेली भाजी. तर मी आता घेते सगळी, म्हणजे बरीचशी भाजी मी तशी घेतली बरं का. परवा दिवशीच आम्ही केली होती हटीव भाजी, पण आत्ता घ्यायला आली आहे. तर मी घेते करडईची भाजी ना. म्हणजे दसऱ्याच्या टायमाला त्याचा सीझन चालू असतो. तर मला असं वाटलं होतं का आत्ता म्हणजे येईल का नाही, पण छान मस्त अशी हिरवीगार भाजी आली. आमच्या घरात नाही म्हणजे एवढी माणसं नाही येत, तर त्याच्यामुळं थोडीशी जरी भाजी घेतली तरी मग आम्हाला पुरून जाते. मस्त अशी ऑर्गॅनिक भाजी आहे. तुम्हाला न्यायची काही भाजी घेऊ म्हणून दे करडईची भाजी घरी जातो दे. घरी जाता जाता नाही, आत्ता घेऊन जा ना. संध्याकाळच्या वेळेस ना म्हणजे पक्ष्यांचा आवाज सुद्धा खूप छान असतो. पक्ष्यांची किलबिल चालू असते आणि असं शेतामधलं वातावरण ना खरंच खूप छान होऊन जातं बरं का. सुकी भाजी काय एवढी भाजी निघाली करडईची. आपली मेथीची भाजी सुद्धा बरीचशी म्हणजे मी खुडून घेतली होती काही. तर आता ही ना गावरान भाजी नाही, त्याच्यामुळे मग परत फुटली नाही. तर आता ही जी काही सगळी भाजी आहे ना, तर ती मी हे करून घेते, उपटून घेते सगळी. आणि इथली जागा रिकामी करायची आहे. आता संध्याकाळची भाजी होईल. ही सुद्धा भाजी लय भारी मस्त एकदम. तर मी खोडून घेतली होती बरं का, पण याला ना म्हणजे आपली गावरान नाही आहे, आपली ही बाजारातली म्हणजे मार्केटची. तर त्याच्यामुळं मग ती किती खुडून घेतली तरी ती फुटत नाही परत. तर मग आता हे खुडून म्हणजे अशी खुडून न घेता उपटून घेते डायरेक्ट. आणि इथली जागा रिकामी झाली का याची जागा दुसरी भाजी लावून देते काहीतरी. तर मेथीची भाजी ना आम्ही जवळजवळ 7-8 वेळा घेतली बरं का. म्हणजे एवढ्या जागेमध्येच बरीच निघाली आणि एकदम सुक्की भाजी केली की मग छान होते. त्याच्यामध्ये फक्त मी म्हणजे पाठीमागं मी तुम्हाला सांगितलं होतं तशी बनवायची. तर मग खरंच खूप छान चवीला लागते बरं का ही भाजी. ताजी ताजी भाजी. तर आज ना बाळाचं दुखत होतं, त्याच्यामुळं मग दिवसभर काही टाइमच नाही भेटला बरं का काही काम करायला. आता त्यात चालू आहे दिदे 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 चालू आहे. दुपारपासून त्याला लागले बरं. तर मग आलोय आता भाजी घ्यायला. आज झाली एवढी सुकी बरं आपण थोडीशी. नंतर इकडं ना एवढी भाजी निघली बघ. तर आता ही कोथिंबीर आहे ना, तर ती कोथिंबीर खूप जास्त म्हणजे पिवळी पडली. आता हिवाळा आहे त्याच्यामुळं पिवळी पडली, नाहीतर मग चांगली हिरवी हिरवी असती. पण आता त्याच्यामुळं मग ही वरची वरची अशी खुडून घेते जरा. आपलं डाळ भात करायची ना, तर त्याच्यासाठी होईल थोडीशी. उपटून घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की परत फुटणार नाहीचे. तर हे सुद्धा मार्केटचे धने आहेत, त्याच्यामुळं मग आपले गावठी धने असले का मग फुटतात. वरती खूप जास्त म्हणजे डफाळी होती. पण आता ही आहे तर एवढीच घेते मी भाजीसाठी. म्हणजे आता भाजी वगैरे किंवा डाळ भात बनवला तर तेवढ्यासाठी एवढीच घेते. चल आता बाकीचं काही नाही घ्यायला आलं. आणि ही आपली काय म्हणते त्याला, ही मोहरी मी टाकली नव्हती याच्यामध्ये, ती आपोआप उगली आहे. तर आता उगली तर मग मी ठेवली. आता थोडीशी मोठी झाली का याच्यामधली कोथिंबीर सगळी काढून घेणार आहे. आणि जे काही मोहरी होईल ना, तर ती मग होईल. छान झाडं उगली त्याला, हे पण आले फुलं पण आलीत मस्त. बघा किती छान आहे. चला, सगळेजण विचारत होते का तुमच्याकडं म्हणजे बिबट्याची भीती नाही का, पण आहे बिबट्याची पण भीती. त्याच्यामुळं मग दिवसभर जी काही कामं असतील बाहेरची तेवढीच करून घ्यावी लागतात. म्हणजे संध्याकाळचे एकदा 7 वाजले का मग घराबाहेर पडणेच नाही. मला फुलं किती छान आल्यात ना. का आता 4-5 दिवसापूर्वी एवढं नव्हतं मोठं, पण आता बघ किती छान झालं. यासाठी वास पण छान आहे. धर तुझ्या केसात घाललाय, तुझ्या मॅडमला दे बरं का. चला आता संध्याकाळची. बऱ्याच दिवसापासून आम्ही पेरूवरती डोळा ठेवून होतो, पण पेरू कधी पिकतोय याची वाट बघत होतो. पण आज शेवटी काढलाच पेरू.
आता हे तिन्ही पण वानरस आहे ना माझीचे बरं का, आणि मी पेरू कधी धुवून येते आणि कधी कापते याचीच वाट बघत बसल्यात. बरेच दिवसापासून ना ते पेरूला पेरू आले होते आणि आम्हाला म्हणजे चेक करायचं होतं का ते नेमकं तायवान पिंक पेरू आहे का काय आहे तो. तर आता फायनली म्हणजे अजून पिकला नाही एवढा, पण पिकायला लागलाय बरं का. तर आता कापून घेतो आम्ही. नेमका कसा निघतोय बघू. धुवून घेतलाय स्वच्छ, कारण त्याला ना तणनाशक मारलं होतं. बघू आता काय तेवढं जातोय जरा म्हणजे अजून पिकायला जरा टाइम होता याला. तायवान पिंक पेरूची ग, आतमध्ये गुलाबी गुलाबी निघलाय आणि छान पण आहे ग, भारी आहे. मला असं वाटलं होतं ते आळ्या वगैरे निघतात काय, म्हणजे फवारा वगैरे काय मारला नव्हता, ऑर्गॅनिक आहे सगळं. मला वाटलं होतं खराब निघन. आता खाऊन बघतो टेस्ट. थांब बाबू, हात काढ बाजूला, मी देते तुला. धर, टेस्ट करून बघ. म्हणून धर, फिरू धर. मी पण एक कापते थोडी. छान लागतोय. गुलाबी गुलाबी चवीला सुद्धा लय भारी आहे. गोड गोड लागतोय चांगला आहे ना हेरू. म्हणजे पिकला नाही अजून, कच्चाच आहे. म्हणजे अजून 15-20 दिवस लागले असते, पण आम्हाला जमच निघा नाही. आम्ही त्याचा केला कार्यक्रम. पण छान आहे. खाऊन तर बघ ना बाबू तू. नाही थांब, हे बघ छान अशा बारीक बारीक फोडी केल्या त्याच्या, पण छान लागते हे ना. बिया मध्ये मध्ये जाता खाली येते बर का. पिकल्यानंतर जरा बरा लागला असता, पण आता सुद्धा लय भारी लागते. कच्चा आहे, आम्हाला दम निघाले म्हणून आम्ही चेक करायला आधी हे केलंय. लय भारी आहे. तर ना तुम्हाला सगळ्यांना माझे व्हिडिओ खूप जास्त आवडले आणि बऱ्याच कमेंट्स आल्या, चांगले चांगले कमेंट्स आल्या, लाईक आले आणि बरेच आले. म्हणजे आता तू धाडस केले तर आता थांबू नको. तर हो, नक्कीच नाही थांबणार मी, कारण आता सुरुवात केली ना तर आता मागं नाही हटायचं. म्हणजे जे होईल ते होईल. आता सुरुवात केली तर सुरुवातच. तर आता रोजचे डेलीचे ब्लॉग मी टाकत जाईन. तर आता ही भाजी आणली मस्तपैकी. तर ह्या भाजीचा मस्तपैकी संध्याकाळी बेत करतो काहीतरी. आणि भाजी वानावळा देण्या इतपत म्हणजे जास्त नव्हती, तर त्याच्यामुळं मग घरीची काय होईल तेवढंच भागतंय. तर चला चला, आवडला का पिरू? मस्त आहे ना. दिवसभर मी काम आहे ना म्हणजे खूप जास्त अशी म्हणजे याच्या खाली केली, कारण की ना बाळाचं सकाळी दुखत होतं. आणि दुखत म्हणण्यापेक्षा सर्दी खोकला थंडी ताप असं काय नव्हतं झालं बरं का त्याला, पण त्याच्या म्हणजे अंगावरती ना असे गांधे आल्यासारखं झालं होतं. म्हणजे आपलं घुल्या अंगावरून फिरल्यानंतर कसं होतं, तर मला पहिल्यांदा वाटलं की घुल्याच असेल, म्हणजे फिरला असेल अंगावरून. पण नंतर नंतर ते खूप जास्त प्रमाणात वाढत गेलं आणि मग नंतर त्याचे सगळ्या म्हणजे अंगावरती सगळं असं पायावरती तर खूप जास्त होते. म्हणजे सगळे पाठीवरती, गालावरती, कानावर सगळीकडं वाढच सुटलं. तर मग त्याला डॉक्टरकडं नेलं, तर डॉक्टर म्हटले त्याला ॲलर्जी कसली तरी. तर मग आता कसली ॲलर्जी ते काही कळलं नाही, पण आहे. आता बघू नेमकी कसली ॲलर्जी आहे काय ते नंतर कळलंच. तर आता दिवसभर तर तो झोपूनच होता. त्याला आता परत दुपारी औषध द्यायचं होतं, तर ते पण दिलंय. आता संध्याकाळी त्याला परत औषध द्यायचंय. तर आता आहे थोडासा फरक. आता खेळतोय, हसतोय, म्हणजे खातोय पण काही ना काहीतरी. म्हणजे त्याला तसं बाहेरचं मी काही देत नाही बरं का, पण तरी खातोय आता. तर चला आता चहा वगैरे ठेवते मी. आणि आता हिरूचा आणि मनूचा शाळेत म्हणजे क्लासला जाण्याचा टाइम झालाय, तर मी पण आवरून घेते. तर आम्ही ना पोटमाळा बनवल्यामुळं म्हणजे हे आपलं हॅलोजेन होतं ना, तर त्याचा ना पोटमाळ्याच्या ह्याच्यावरती अंधार व्हायचा. म्हणजे पोटमाळ्याच्यामुळं झाकून गेलं होतं सगळं. तर तिथं हॅलोजेन बदलायचं काम चालू होतं. आणि इकडं ह्यांचं बघा मुगडाळीचं खायचं काम चालू होतं. तर त्यांना बाहेरचं काही देत नाही खायला, पण मुगडाळीचे किंवा मग म्हणजे फार फार तर आणलं तर मग फराळीचे एवढं आणतो, नाही तर मग मुगडाळ. तर बाकीचं काही देत नाही बाहेरचं खायला, पण एवढे 2 पदार्थ ते खातात. तर भाजीचं राहिलं बाजूलाच, पण इकडं मग पुऱ्या बऱ्याच दिवस केल्या नव्हत्या, तर मग पुऱ्या वगैरे म्हणजे करून घेतल्या. आणि म्हणजे बाळाला आणि हिरूला खूप आवडतात पुऱ्या, मग त्याच्यामुळं बनवल्या होत्या.
आणि मी माझ्यासाठी पण मग पुऱ्याच बनवल्या होत्या आणि मस्त अशी बटाट्याची भाजी बनवली होती. आणि मग बटाट्याची भाजी आणि पुरीचा आस्वाद आम्ही घेतला आणि मस्त असं म्हणजे हिरूला पण आवडली छान. आणि नंतर मग हिरूचे पप्पा खात नाहीत पुऱ्या वगैरे, मग त्याच्यामुळं ना त्याच्यासाठी चपाती बनवली होती आणि भाजी पण बनवली होती. पण भाजी काय म्हणजे हे नाही केली. आणि नंतर ना मस्त संध्याकाळचं भाजलेल्या शेंगा केल्या होत्या. तर शेंगा खाण्यासाठीच आणल्या होत्या, म्हणजे जास्त नव्हते तर